अथ श्री साई सच्चरित अध्याय 35वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। मागागताध्यायी अंति दिग्दर्शन कथानुसंगति कथिरीति च कथितो संप्रति ती स्वस्थ चित्ती परिसिजे करू जाता परमार्थ विचार पंथाभिमान अडवी भयंकर विघ्न नाही अति दुर्धर या अभिमाना सम दुजे आम्ही निराकाराचे भजक साकार देव हा भ्रममूलक साधू संत हे मानवची देख नमवावे का मस्तक तयांपुढे तयान घालावे लोटांगण तयान द्यावे दक्षिणादान खालवावी न यत्किंचित मान विडंबन हे भक्तीचे शिर्डी संबंधे अनेकाही कोणी काही अनेक वार्ता कथिल्या पाही विश्वसनीय नाही सकळपा म्हणती ते जाता दर्शना साईबाबा मागती दक्षिणा साधू जय लागती द्रव्य संपादना साधुत्वा हीनपणा तयांच्या अंधश्रद्धा नवे बरी प्रत्यक्ष अनुभव घेतल्या उपरी ठरवू निर्णय आपुल्या अंतरी कैसिये परिवर्तावे आपण नाही देणार दक्षिणा जयामनी वित्ताची कामना तयाचे साधुत्व येई नामना अपात्र नमना तो आम्हा असो आम्ही शिर्डीस जाऊन येऊ तयांची भेट घेऊन करणार नाही चरणवंदन अथवा प्रदान दक्षिणेचे जो जो ऐसिया कुतर्के निगे जरी आपुल्या कृतनिश्चया जागे अखेर तोही दर्शन योगे शरणरिगे साईंस जो जो साईंच पाहू सरला तो जागेचे जागीच टेला पुनश्च नाही मागे परतला पायी चरतला साईंच्या धरुनिया दांती तृण जैसे कोणी यावे शरण तैसिये परिवंदी चरण पावोनी विस्मरण निश्चया पंथाभिमाना जेथे विसावा सौख्य वाटेल अत्यंत जीवा तो हा अध्याय 35वा श्रोती परिसावा सादर तैसीच सूचित उदीची ख्याती बाळा निवासकरांची प्रतिती कैसा सर्प संभाविली प्रीती साईच तया प्रति भावून कृपा करा श्रोते मजवर मी तो केवळ आज्ञेचा किंकर आज्ञा पाळू जाणे सादर उद्भवले अक्षर चरित्र हे दृष्टी ठेविता चरणावरी तेथुनी उमटती पदल लहरी पवित्र चरित्र कुंभातरी वरचेवरी मी भरितो कासवीची आम्ही पिल्ली केवळ दृष्टिक्षेपे पोसिली नाही ताणिली भूकेली भागली सदैव टेली संतृप्त असता एक दृष्टीचे सुख न लगे आम्हा अन्न उदक दृष्टीच धडी तहान भुक किती ते कौतुक मानावे आम्हाही सकल दृष्टीचा विषय कृपा सिंधू साईराय दृश्य द्रष्टा दर्शन जाय कुसो निठाय त्रिपुटीचा तैसेच आम्हा त्वचा स्पर्श हो दोही टाळी साई प्रकाश अथवा घ्राण वाणी वास तेथेही साई निवास साईंचा अथवा श्रवणी शब्द पडताच प्रकटे साईंचे रूपडे श्राव्य श्रावक श्रवण उडे त्रिपुटी झडे एकसरा अथवा जेथे रसना रसे घोळली तेथे साई समरसे रसना रसा स्वाद कायसे बापुडे कोडे त्रिपुटीचे हेच गती कर्मेंद्रिया तीही एक साई सेवेलिया सकल कर्मे जाती विलया पडेल ठाया निष्कर्म्य असो आता हा ग्रंथ लांबला साई प्रेमे काठेच कोटेच वाहवला पूर्वानुसंधान लक्षू चला चालवू आपुला कथाभाग एकमूर्ती पूजा परांगमुख निराकाराचे परमभजक साहले शिर्डी गमनोत्सुक केवळ चिकित्सैक बुद्धीने म्हणती आम्ही शिर्डीस येऊन केवळ साधूंचे दर्शन आम्ही न केव्हाही वाकवू मान करून प्रदान दक्षिणेचे मान्य कराल या दोन शर्ती तरी येऊ की शिर्डी प्रती बरे म्हणता निजमित्रांसंगती जावया निगती स्वस्त मने काका महाजनी त्यांचे मित्र
संतार्थ जयांची भावना पवित्र, परी ते शंका कुशंका पात्र, स्नेही होते तयांचे. दोघे निघाले शनिवारी, मुंबईहून रात्रीचे प्रहरी, येऊन पातले शिर्डी भीतरी, आदित्यवारी सकाळी. दोघे गेले मशिदीस, साई दर्शन घ्यावयास, काय वर्तले ते समयास, स्वस्थ मानस परिसिजे. पाऊल ठेविता पायरीवरी, तया मित्र पाहुणी दुरी, का जावे जी ऐसिये परी, बाबा मधुरोत्तरी बाहती. ऐकुनी हे प्रेमवचन, तया मित्रास पटली खूण, शब्दोच्चाराची ती ठेवण, देई त्या स्मरण वडलांचे. कायावे जई हा उच्चार, काढिता बाबा करीती जो स्वर, तो ऐकता बा काकांचे मित्र, विस्मितांतर झाले. परिसोन मोहक स्वराची ठेवण, गतपित्याचे झाले स्मरण, त्याचेच स्वराची तराही पूर्ण, वाटले अनुकरण यथार्थ. कायवाणीची मोहन शक्ती, काकांचे मित्र विस्मितश्चित्ती, म्हणाले ही मम पित्याचीच उक्ती, स्वर हा निश्चिती ओळखीचा. वडिलांमुखींची तैसी ती वैखरी, ऐकता ते मित्र द्रवले अंतरी, वंदिले बाबांचे चरणशिरी, विसरुनी पूर्वील निश्चय. पुढे बाबा दक्षिणा मागती, तीही केवळ काकांचे प्रती, काका देती दोघेही परतती, पुनश्च जाती दुपारा. तेव्हाही हे सवेची जाती, दोघांही जाणे मुंबई प्रती, काका तेव्हा आज्ञा प्रार्थिती, दक्षिणा मागती बाबा त्या, तीही केवळ काकांचे पाशी, म्हणती 17 रुपये दे मजशी, काही न मागत तन्मित्रासी, मग ते मनाशीच सुटपुटले. तव ते काकास हळूच पुसती, तुम्हासची का दक्षिणा मागती, सकाळीही तुम्हाच प्रती, आताही मागती तुम्हासची. मी असूनी तुम्हा संगती, दक्षिणे लागी मजका वगळती, काका हळूच उत्तर देती, बाबांपतीच पुसा हे. इतक्यात बाबा काकांच वदती, तो काय सांगे रे तुझ प्रती, तो स्वयेच ते मित्र बाबांस पुसती, दक्षिणा म्हणती देऊ का. तव बाबा उत्तर देती, तुझे मनी देण्याची नवती, म्हणून नाही मागितली तुझ प्रती, देणे चित्ती तर देई. बाबा मागता भक्त देत, तया ते मित्र महिणवित, तेच न मागता जै देऊ का म्हणत, आश्चर्यभरित तव काका. म्हणता चित्ती असल्यास देई, तया मित्रास जाहली घाई, 17 रुपयांची भरपाई केली पायी न मागता. बाबा मग वदती तयास, जासील रे क्षण एक बैस, करीते झाले गोड उपदेश, दिरसावया सभेदात्मता. तुम्हा आम्हातील तेल्याची भिंत, पाडूनिया ती टाक समस्त, होईल मग मार्ग प्रशस्त, अरस परस भेटावया. पुढे आज्ञा झाले देते, माधवराव जाहले प्रार्थिते, पाहुणी अभ्राच्छादित नभाते, पाऊस याते भिजवितल. बाबा प्रत्युत्तर त्या देती, जाऊ दे त्या स्वस्थचित्ती, पाऊसाची काही भीती नाही त्यांप्रती मार्गात. अभिवंदुनी साईंचे पाय, तैसेच गाडीत बैसले उभय, विजा चमकत दाटत धुय, कंगेस पय पूर लोटला. गडगडाटे गर्जे आकाश, नौकागमन आले वाट्यास, काका मनी पूर्ण विश्वास, होते आश्वासन बाबांचे. पडला विचार त्या मित्रास, कैसा सुखाचा होईल प्रवास, उगीच निघालो यावयास, तोतील सायास मार्गात. असो पुढे ते सुखे गेले, अग्निरथात आरूढ झाले, मेघ मग तेथून वरसू लागले, निर्भय पावले मुंबईस. पुढे जेव्हा आले सदनी, पाहती खिडक्या द्वारे खोलणी, गेली अडकली चिमणी उडणी, गतप्राण दोन्ही आढळल्या. पाहुणे ऐसा तो देखावा, वाईट बहुते वाटले जीवा, अन्न पाण्या वाचून देवा, बिचाऱ्या जीवा मुकल्याया. निघालो जेव्हा जावया शिर्डी, वातायने जरी ठेवितो घडी, पडती नाही काळाची उडी, मेली बापुडी मजाते. म्हणे आता उडाली जी, तिचीच जणू बाबांच काळजी, म्हणून दिदली होऊन राजी, अनुज्ञा आजी परतावया. नाही तरी तीही मरती, अन्नाविण कैसी जगती, आयुष्य सरले तेणे हे गती, पावली निश्चिती ती एक. आणिक यांचा अनुभव एक, तोही श्रवणार्ह आहे सुरेख, एका पायांच्या टाचेचे दुःख,
भोगित हे कित्येक मासवरी शिर्डीस जाणी घडल्या आधी पौत महिने भोगिली ही व्याधी तेथून परतल्या पाठीन बाधी नासली अल्पावधीतची ऐसीच आणिक दुसरी कथा संतांचा अंत लावू जाता पायी नमवावा लागला माता मनी नसता ती परिसा तैसीच दक्षिणा देण्याची नसता मोहपाशी अडकले जाता भंगुनी आपुली दृढनिश्चयता दक्षिणा देतात कैसी ती ठक्कर धर्मसी जेठाबाई सॉलिसिटर रहिवास मुंबई बळावली पूर्व पुण्याई भेटू साई समन झाले महाजनीचे हे शेट बुभयतांचा परिचय दाट वाटले शिर्डीस जाऊन थेट घ्यावी की भेट प्रत्यक्ष ठक्करजींच्या पेढीवरी काका मुख्य कारभारी सुटी साधोनी हरोहारी तरी करीत तयारी शिर्डीची काका तरी काय वेळ परतती 8 दिन शिर्डीसर काढती आज्ञा नाही साईंची म्हणती ही काय रीती कामाची ऐसे कैसे तरी हे संत बंड नव्हे हे आम्हा पसंत निघाले शेट चिमग्याचे सुट्टीत लावाया अंत साईंचा अंगी दुर्धर देहाभिमान निजैश्वर्याचेच महिमान निज ऐश्वर्याचेच महिमान संत तरी मानवासमान किमर्थमान वाकवावी पाहुनी साईंची अधिकार स्थिती शास्त्री पंडित ठेकीस येती तेथे बापुडे धर्मसी ते किती ते काय प्रगती निश्चया परीना अंधश्रद्धा बरी करुणी घेऊनी आपुली खातरी करुणी ऐसा निश्चय अंतरी केली तयारी शिर्डीची वर्णिला एका स्नेहाच्या वरती धर्मसी तेच रीती सर्वे काकांच घेऊन निगती आणि कवदती तयांस शिर्डीस जाता तेथेच राहता चाले ना या खेपे ही वार्ता परतले पाहिजे मज समवेता हे निश्चितता जाणावे तव काका तया वदती हे तो नाही आम्हा हाती तदा धर्मसी सवे घेती आणिक सांगाती मार्गार्थ न जाणो काका नाहीच परतले सांगात त्या विना मार्गात न चले म्हणून आणिक तेजया घेतले गे निघाले शिर्डीस जगात ऐशा कित्येक जाती परोपकारी भक्तांच्या असती तयांची कराया संशय निवृत्ती बाबा आणि ती धरू धरू मग ते जेव्हा मागारा जाती आपले अनुभव इतरा कथिती लिहून घेती कोणाही हाती जना सत्पती लावाया तात्पर्य हे जे कोणी जाती दर्शन सुखे तृप्त होती आरंभी कैसी ही तयांची वृत्ती परमानंद प्राप्ती अखेर म्हणोत आपले पायी जाती असो ना का चिकित्सा प्रीती परी निराळी वस्तुस्थिती कार्य साधिती बाबांचे बाबाची तया देती स्फूर्ती तेव्हाची बाहेर पाय काढती चेवमुनी स्वाभाविक वृत्ती लाविती परमार्थी तयांस कोण जाणे तयांच्या कळा जाणू जाता होतील अवकळा कोणी निरभिमान पायी लोळा भोगाल सोहळा सुखाचा बरवे न जाणे रिक्त करी देवद्विज गुरुद्वारी म्हणवणी द्राक्षांची दोषेरी काका खरेदीत मार्गात कोटी नाही बीज ज्यात असे ऐशी ही द्राक्षांची जात परी सबीज जी वेळी प्राप्त घेतली विकृत काकांनी असो गोष्टी वार्ता करीत पातली ही स्त्रयी शिर्डीत सवे तिघे ही दर्शनार्थ गेले मशिदीत बाबांच्या बाबासाहेब तरखड भक्त हेही होते तेथे स्थित शेट धर्मशी जिज्ञासा प्रेरित स्फुसती तयांप्रत ते परिसा येते काय आहे काय येता तरखड वर्धती दर्शनाकरिता शेट म्हणती ऐकिली वार्तात येते तो घडतात चमत्कार तव तरकड वदती त्यांना ही तो नाही माझी भावना जैसी उत्कंठा जयाचे मना पावे ती कामना सिद्धिते काकांनी पायी डोळी ठेवली द्राक्षे बाबांच्या करी अर्पिली वाटा वयाची सुरुवात झाली मंडळी जमली होतीच बाबा तव इतरांसमवेत धर्मसी काही देत परितयांती नावडती जात निर्बिजी प्रीत तयांस या द्राक्षांची तयांच चिड आरंभीच उपजली नड कैसी सेवावी वाटले अवघड अव्वेरही जड वाटे मना शिवाय डॉक्टरे केले मना द्राक्षे न खा पी धुतल्या विना आपणची धुणे योग्य वाटेन
कुठल्या कल्पना नानाविध. पुढे तैशीच टाकिली तोंडात, बिया चगळून ठेविल्या खिशात. साधूंचे ते स्थान पुनित, करवेन आपुनित उच्छिष्टे. तव ते शेट मनी म्हणती, साधू असता कैसे हे नेणती. की ही द्राक्षे मज नावडती, बळेच का देती मज प्रती. उठता ऐसी त्यांची वृत्ती, बाबा तीच आणिक त्या देती. ती सबीज जाणून हातीच ठेविती, मुखी न घालिती धर्मसी. सबीज नावडती द्राक्षे खरी, परी ती बाबांनी दिदली करी. धर्मसी शेट अवघडले अंतरी, कैसिये परिवर्तावे. तोंडी घालावया होईना मन, करुणी ठेवली मुठीत जतन. तव बाबावंती ठाकरे खाऊन, मानले अज्ञापन शेटीने. खाऊन टाक बाबा वदता, धर्मसींनी तोंडात टाकिता. बिजरहित ती सर्वही लागता, अति आश्चर्यता पावले. ऐसी निर्बीज द्राक्षे लागता, धर्मसी होऊन विस्मित चित्ता. मनी म्हणे अजब सत्ता, काय या संता शक्य. जाणून माझे मनीचा हेत, असता सबीज आणि निर्धुत. साई मज जी जी देत, ती ती बिजरहित हितकारी. थक्क झाली चित्तवृत्ती, चिकित्सेची पडली विस्मृती. गळाली सर्व अहंकृती, संती प्रीती उपजली. पूर्वसंकल्प गेले विलया, साई प्रेमे उपजले हृदया. उत्कंठा जी शिर्डीस यावया, कृतनिश्चया सारखी. बाबा तरखड होई तेथे, बाबांपाशीच बैसले होते. बाबा साई जाहले वांटिते, त्यातील त्यातेही काही. तेव्हा धर्मसी तयाही पुसती, आपुली द्राक्षे कैसी होती. बाबा जेव्हा सबीज म्हणती, विस्मित चित्ती अतिशय. तेने ते साधू ही श्रद्धा बसली, दृढीकरणार्थ कल्पना स्फुरली. साधू असाल तरीही पुरली, जातील दिदली गाकांनी. बाबा वाटीत होते बहुता, परी हे स्फुरता शेटीचे चित्ता. काकांपासूनच धर्मसींच्या मना, शेज धरिता नती नवलता शेटीस. ऐशा साधुत्वाच्या खुणा, ऐसा हा मन कवडेपणा. पुरा झाला धर्मसीच्या मना, साधू साईंना मानावया. माधवराव होते तेथे, ते मग झाले बाबांसव निवेदिते. काकांचे मालक शेट हे ते, झाले समजाविते बाबांस. हा कुठला काकाचा मालक, त्याचा मालक आहे आणिक. बाबा प्रत्युत्तर देती चोख, काकांच चोखदायक कसे. आणिक कैसी नवलपरी, आप्पा नामे एकाचारी. उभा तेथेच धुनी शेजारी, बाबा तयावर घालिती. म्हणती हे शेटजी इतवर आले, ते मज करता नाही श्रमले. अप्पा लागी प्रेम दाटले, म्हणून पातले शिर्डीस. असो ऐसे हे भाषण झाले, धर्मसी आपले निश्चय विसरले. आपण होऊन पाय पडले, मग ते परतले वाड्यात. असो माध्यांनी आरती झाली, घरी जाण्याची तयारी चालली. आज्ञा घेण्या वेळ आली, मंडळी निघाली मशिदी. धर्मसी तेव्हा काकांस वदत, मी तो नाही आज्ञा मागत. तुम्हीच मागा तुम्ही ती लागत. तव काय म्हणत माधवराव, काकांचे तो नाही प्रमाण. आठवडा एक भरल्या विण, होणार नाही आज्ञापन. आपणची विचारून घ्या ना. पुढे हे तिघे जाऊन बैसता, माधवराव आज्ञा मागता. बाबांनी सांगू आरंभिली वार्ता, ती स्वस्थ चित्ता परिसावी. होता एक चंचल बुद्धी, घरी धनधान्याची समृद्धी. शरीरी नाही आधी व्याधी, नसती उपाधी आवडे. उगाच बोजा वाही माता, हिंडे इस्तता नाही स्वस्थता. खाली ठेवी उचली मागुता, नाही निश्चलता मनास. पाहुणी ऐसी तयाची अवस्था, किवत आली माझी या चित्ता. वाटेल त्या एका ठाई आता, तेवरे निश्चितता म्हणालो. उगाची ऐसा भ्रमतोस, एका ठाईच स्वस्थ बैस. वार्ता खोचली धर्मसीस, मानित आपणास इतरा इशारा तो. असो निवैभव यथास्थित, कारण नसता यत्किंचिता. धर्मसी सदा चिंताक्रांत, डोके पिकवत उगाच. असता विपुल संपत्तिमान, वनास नाही समाधान. पाठीशी काल्पनिक दुःखे गहन, त्यांची निमग्न सर्वदा. ऐकता साई मुखीची कथा, शेटजी परमविस्मित चित्ता. ही तो आपुले मनाची अवस्था, अति सादरता परिसिली. काका सैतुकी लवकर आज्ञा, अशक्य कोटीची ही घटना. परी तीही मिळता प्रयासाविना, धर्मसी मनात संतुष्ट.
काकाने निघावे बरोबर धर्मसीची इच्छा पार तीही बाबांनी पाडली पार देवनी होकार जावया हाही एक शेटीजीचा पण कैसी बाबांनी जाणली खुण हेही एक साधुत्व लक्षण पटले विलक्षण धर्मसींना झाली संशय निवृत्ती साई साधुवी अभिव्यक्ती जया मनी जैसी वृत्ती तैसीच अनुभूती दाविली ज्या ज्या मार्गे जाऊ इच्छिती तोच मार्ग तया लाविती साई जाणती अधिकार संपत्ती परमार्थ प्राप्ती त्या मना माने भक्त भावार्थी तत्वा टवाळू असाई समत्वे दोघांचे कृपाळू एकास ताळू दुजिया कवटाळू नेणे ही कवना कनवाळू माऊली तव ते दोघे जेव्हा निगती 15 रुपये काकांप्रती बाबा दक्षिणा मागुनी घेती सवेच वदती काकांच दक्षिणे लागी ज्याने मजला असेल 1 रुपया दिदला दशगुणे मज तया मोबदला द्यावा लागला मोजून मी काय कोणाचे घेईना फुकट मागेन मी सर्वा सरसकट फकीर जयासी दावी बोट तयासीच गोष्ट दक्षिणेची तोही फकीर जयाचा ऋणी तयासीच ही करी मागणी दाता घेऊनी करी पेरणी पुढे सवंगणी संवगणी करावया वित्त हे केवळ धर्मद्वारा वित्तवंता पडेल उपाय उपकारा धर्मे कफळ हे येणेच खरा ज्ञानासी तारा लादतो दुःख संपाद्य हे वित्त केवळ आहे इष्टोपद भाव भोगार्थ व्यर्थ निष्कारण वेंचितात धर्मसंचित अवगुणी करून या कवडी कवडी अर्बुदांत धन जे जोडी ते विषय स्वार्थाची आवडी कदानंदवडी तो सुती ना दत्तमुक्तिष्ठती सकाळास तावी की श्रुती पूर्वदत्त टाके पुढती तदर्थ मागती दक्षिणा रामावतारी रघुनंदने अपार स्वर्ण स्त्रियांची दाने करिता 16 सहस्त्रप्रमाणे केतले कृष्णे तत्पळ भक्तिज्ञान वैराग्यहीन ऐसा जो भक्त तो अति दीन तयास प्रथम वैराग्यी संस्थापुन भक्तिज्ञान मग देती करविती जे दक्षिणा प्रदान तीच वैराग्याची खूण पुढे भक्ती पंथास लावून ज्ञान प्रवीण करविते आम्ही तरी काय करीतो एकपेट घेतो दसपट देतो क्रमे क्रमे ज्ञानपता लावितो लोभ उठतो धर्मसिते आपण होनी रुपये 15 ठेविते झाले बाबांचे करा विसरले पूर्वकृत निर्धारा प्रकार साराचा पूर्व वाटले आधी वृथा जल्पलो बरे केले समक्षालो साधू कैसे असतात बोधलो तयांचे लोधलो अनुभवी असो दृढ न विचारिता मनी आम्ही येणार नवतो नमनी तेही आलो आपण होनी साधूंची करणी अगम्य अल्ला मालिक मुखी निरंतर तयास आहे काय आहे दुष्कर आम्ही पहावया होतो आतुर केवळ चमत्कार साधूंचे वृथा झाला आमचा पण घातले मानवा लोटांगण न मागता ही दक्षिणा प्रदान केले आपण होऊन वृथामुची सारी बडाई आपण होनी आपुली डोई उच्च भावे साई पायी वाहिली दवाई काय तुझी कायवानू ही साईची कुसरी हे सर्व जरी ते ती स्वयच करी बाह्यातकारी अलिप्तता धरी नवलपरी ती काय तुझी कोणी करावा न करा वंदन द्या अथवा न द्या विदक्षिणादान आनंद कंद साई दयाघन करी न अवगण कोणाचे पूजिल्याचा नाही आनंद न अवमानिल्याचा नाही खेद हर्षण येथे कैचा विषाद पूर्ण निर्बंध ते किती असो कोणाचा काही हेत एकदा दयासी दर्शन देत तयाची भक्ती पायी जडवित शक्तई ही अद्भुत साईंची असो पुढे उदी प्रसाद पाहुणी घेऊनी आशीर्वाद परतले ते निर्विवाद ख्याती ही अगाध साईंची करावया तेथून निर्गमन लागे बाबांचे अज्ञापन करिता आज्ञेचे उल्लंघन निर्मंत्रण ते विघ्नांसी अपमती करिता निष्क्रमण अनुपताप आणि विटंबन मार्गात व्यत्यय येती दारुण तयांचे निवारण दुष्कर ऐसी वर्णली येतेतील निर्गती आमुचीची ही तेच निस्थिती मीना आणिता कोणी ना येती ऐसी वदंती साबाबांची
माझी इच्छा झालिया विण दारवंटा त्यातील कवण कोणा स्वेच्छे होईल दर्शन घडेल आगमन शिर्डीचे साई समर्थ कृपामूर्ती तया आदीन आमुची गती कृपा उद्भवेल तयांचे चित्ती तेव्हाच येतील दर्शन ऐसे तेतील गमनागमन रसता साईंचे चित्त प्रसन्न होईन कोणासही आज्ञापन उदी उदान समवेत करुणिया अभिवंदन मागू जाता आज्ञापन उदी समवेत आशीर्वचन तेच आज्ञापन निघावया आता एक विधीचा अनुभव श्रोतयान लागी कथितो अभिनवा मग निवास कर भक्तिप्रभाव महानुभाव साई कृपा वांद्रे शहराचा एक गृहस्थ तोही जातीचा प्रभू कायस्थ रात्री निद्रा येऊ नये स्वास्थ झाली शिकस्त यत्नांची डोळ्यास डोळा लागून निद्रित असता क्षणैक अकस्मात स्वप्नी तयाचा मृततात कधी जागृत प्रतिदिनी पूर्वील युक्तायुक्त प्रकार गुप्त गैर्य क्लिष्ट विचार शिव्या शापपूर्वक उच्चार वाक्प्रहार प्रेरितो प्रतिदिनी ऐसा प्रसंग प्रतिदिनी होय निद्राभंग पडेना काही उमंग चुकेना भोग पाठीचा तेणे तो गृहस्थ कंटाळला उपाय काही न सुचे तयाला तुसे एका साई भक्ताला करावा इलाज काय तरी आम्ही न जाणो अन्य उपाव साई महाराज महानुभाव ठेवाल जरी तुम्हीही भाव उदी बीज प्रभाव प्रकटील जैसे जैसे तया कथिले तैसे तैसे तयाने केले अनुभवाही तैसेच आले दुस्वप्न पडले नाही पुन्हा कर्मधर्म वशे ते मित्र होते साई समर्थ छात्र मानुनी सावलीचा महिमा चित्र अर्पित लवमात्र तयास म्हणती जाता निजावयास लावा तोडी मस्तकास पुढी बांधुनी ठेवा उशास मनी श्री साईस वाटवा कोटी ठेवा भक्तिभाव पहा मग या उदीचा प्रभाव तात्काळ करील पुढेचा अभाव सहज स्वभाव हा तिचा ऐसे होताच लागली त्याला गाढ निद्रा त्या रात्रीला उगुष्ट स्वप्नाचा ठावची पुसिला अति आनंदला गृहस्थ मग त्याच्या आनंदास काय पाहिजे पुसावयास पुढी ती नित्य रक्षी उषास स्मरे साईंस नित्यश पुढे बाबांची छबी आणली गुरुवार साधून माळ वाहिली उषागती भिंतीस लाविली आदरे पूजली तयाने घेऊ लागला छबीचे दर्शन गुरुवारी माळार समर्पण करी नित्य मानसिक पूजन पीडा निवारण झाली ऐसी चालविली नेमनिष्ठा पावला तो स्थायी अभिष्टा निद्रा भंगादी दुस्वप्नानिष्ठा विसरला कष्टा पूर्वीला हा तो उदीचा एक उपयोग कथितो आणि अद्भुत योग कैसाही संकटी करिता प्रयोग अभिष्ट भोग देईती होता एक भक्त थोर बाळाजी पाटील निवास कर बाबां लागी जिजविले शरीर सेवा लोकोत्तर करुणी गावात नित्य जाण्या येण्याचे तैसेच लेंडीचे फेरी फिरण्याचे हे बाबांचे रस्ते जाळण्याचे निवासकरांचे नित्य काम याच सेवेची परिपाठी चालू राहिली त्यांचे पाठी राधाकृष्णाबाईची हातोटी अलौकिक मोठी हे कामी वर्ण ब्राह्मण अखिल वंद्य आणि ही सेवा ऐशी निंद्य शिवले न केव्हाही हे विचार मांद्य तय्येच्या अनवद्य अंतरा उठोनिया सकाळचे प्रहरी झाडू घेऊन या निजकरी स्वये ही बाबांचे रस्ते वारी धन्य चाकरी तेची काम निर्मळ आणि सत्वर कोण अन्य पावेल ती सर पुढे मग जाता काही अवसर अबदुल सरकला पुढारा असा तो पाटील महाभाग संसारी वर्तुनी संसार विराग केवढा तयाचा स्वार्थ त्याग परिसा तो भाग कथेचा होता शेताची संवंगणी धान्य समस्त मशिदी आणि रिचवून ढिगार तेथे चांगणी समर्पी चरणी बाबांच्या मानुनी बाबा सर्वस्व धनी तेजे हवेतील त्यातून उचलुनी तुकेच धान्य घरी नेऊनी गुजरा करुणी राहितो महाराजांनी स्नान करुनी हातपाय व तोंड धुवुनी आलेले मोरीचे सांडपाणी बाळा पिऊनी राहतसे हे नेवास कर असेपर्यंत चालला हा नेम अव्याहात अजूनही तयांचा प्रेमळ सुत चालवी हे व्रत अंशत तोही धान्य पाठवित सतत त्यातील जोंधळ्याची भाकर नित महाराज निज निर्वाणांत खात असत 4 वेळा
असो एकदा काय घडले, वर्षश्राद्ध बाळाचे आले, अन्न शिजवणे तयार झाले, वाढू लागले वाढपी. येणाऱ्यांचा आनंदाज धरुणी, पाकसिद्धी होती सदनी, वाढते वेळी अंदाज जाहुनी, संख्या त्रिगुणित झाली. निवास करण मनी घाबरली, सासूबाईंशी कुजबुजू लागली, फजितीची पाळी आली, कैसी निवारली जाईल. सासूबाईंची निष्ठा थोर, आपले साई समर्थ खंबीर, असता किमर्थ करावा घोर, राही तू निर्भोर म्हणते. ऐसे सासूने आश्वासुनी, उदी एक मुठभर घेऊनी, घातली अन्नाच्या प्रत्येक बासनी, बासने वस्त्रांनी आच्छादली. म्हणे तू जा कुशाल वाढ, वाढण्यापुरताच कपडा काढ, पुनश्च पूर्ववत कपडा ओढ, ही दृढ सांभाळी. हे साईंच्या घरचे अन्न आपुला नाही एकही कण, तोच करील लज्जा रक्षण, त्याचे उणेपण तयाला. असो जैसा त्या सासूचा निश्चय, तैसाच तिजला आला प्रत्यय, काही एक न येता व्यत्यय. जेवले पाहुणे पयसुद्धा, आले गेले सर्व जेवले, यथा सांग सर्व झाले, तरीही अन्न शिल्लक राहिले, पात्री भरलेले पुरवत. उदीचा हा ऐसा प्रभाव, संतांचा हा सहज स्वभाव, जया मनी जैसा भाव, तया अनुभवही तैसाच. असो उदीचा महिमा गाता, निवासकरांची आणि कथा, पाहुणी त्यांची भक्ती मत्ता, आठवली चित्ता ती ऐका. होईल काय विषयांतर, एकदा शंकू लागले अंतर, होईल ते होवो परीती, सादर प्रसंगानुसार करावी. ऐसा निश्चय करुनी मनी, कथा कथितो ये स्थानी, जरी वाटली ती असतानी, क्षमा श्रोत्यांनी करावी. एकदा शिर्डीचा रहिवासी, रघु पाटील नामजयासी, पाहुणा गेला नेवाशासी, याचेच निवासी उतरला. गुरेडोरे दावणीसी, बांधली असता एकेनिशी, भुजंग एक कुंकू कुंकू, शब्देशी गोठ्यात प्रवेशी अवचित. पाहुनिया ऐसा प्रसंग, झाली सर्वांची मतिगुंग, करोनिया तो फणा भुजंग, पिता सांग बैसला. गुरे करू लागली गडबड, सुटावया लागी धडपड, निवासकरांचा प्रहर सुदृढ, साईच प्रकट झाले. आता गुरे सोडल्याशिवाय येते नाही अन्य उपाय, नाही तर पडून पाय होईल अपाय एकदा. द्रोणी देखिला भुजंग, हर्षित निवासकरात तरंग, जायला पुलकित सर्वांग, केला साष्टांग प्रणिपात. म्हणे साईंची कृपादृष्टी, भुजंग रूपे आले भेटी, आणली दुग्ध भरवणी वाटी. भुजंगासाठी तयाने काय त्या बाळाची वृत्ती, चित्ता न ज्याच्या अनुमात्र भीती, पहा काय वदे भुजंगाप्रती, सावध श्रोती परिसुरे. का हो बाबा फो फो करिता, का म्हणा आम्हा भिवू पाता, घ्याही दुधाची वाटी आता, स्वस्त चित्तात सेवा हो. वाटीने त्यास काय होय, तपेले भरुनी आणले पय, पुढे ठेविले अंतरी निर्भय, भावनेचे भय सारे. दूध ठेवूनी तयाचे जवळी, जाऊनी बैसला पूर्वस्थळी, नाही दूर नाही जवळी, मुखी नवाळी भुजंगाची. भीतीप्रद भुजंगागमन, सर्वांचे काय सारखे मन, गेले सर्व गांगरुण, कैसे विघ्न निरसेल. बाहेर जावे तरी भीती, भुजंग गेल्या अंतगृहाप्रती, कठीण तेथून बहिर्निश्रुती, बैसले पाळती ठेवूनी. इकडे भुजंग तृप्त झाला, चुकूनिया सर्वांचा डोळा, नकळे गेला कवण्यास्थळा, आश्चर्य सकळा वाटले. मग तो सर्व गोटा शोधिला, परी न यत्किंचित तांग लागला, बहुतेकांचा जीव तीव्रावला, चुकला निवास कर. आरंभी गोट्यात जेव्हा प्रवेशला, तेव्हा जैसा दृष्टी सपडला, तैसाच जाताना असता दिसला, हीच त्यातला चुकव. बाळासह त्या स्त्रिया दोन, पुत्रसंतती होती लहान, कधी कधी निवाशावून येती दर्शन घ्यावया. बाबा त्या दोघींप्रत चोळ्या लुगडी विकत घेत, आशीर्वाद त्या अर्पित, ऐसा तो भक्त बाळाजी. हा सच्चरित मार्गदोपट, जेते जेते याचा पाठ, तेथेच द्वारका माईचा मठ, साई ही प्रकट निश्चये. तेथेच गोदावरीचे तट, तेथेच शिर्डी क्षेत्रनिकट, तेथेच साई जुनी सकट, स्मरता संकट निवारी. जेथे साई चरित्र पठण, तेथे सदैव साई निवसन, श्रद्धापूर्वक चरित्रावर्तन करिता ते प्रसन्न सर्व भावे.
स्मरता साई स्वानंदगण जपता तन्नाम अनुदिन न लगे इतर जपतप साधन धरणा ध्यान खटपट साई चरणे ठेवूनी प्रीती जे जे या साईंची विभूती नित्य नेमे सेविती लाविती ते ते पावती नमनित धर्माधिचारी पुरुषार्थ पाहुनी होती ते कृतार्थ प्रकट होतील सकल गुह्यार्थ स्वार्थ परमार्थ समवेत महापापादी पापे प्रबळ तैसीच उपपातके ही सकळ उदी संपर्के होती निर्मूळ लादे निर्मळता सबाह्य ऐसे हे विभूती धारण भक्तांची टावे हे महिमान श्रोत्यांचे ही व्हावे कल्याण म्हणून हे वर्णन वाढविले ही भाषा असार्थ नेणे मी ही महिमा यथार्थ तरीही श्रोत्यांच्या चेतार्थ संकलितार्थ हिची निरूपला म्हणून श्रोतयांचं हो हीच प्रार्थना करूनी साईं प्रति वंदना आपणची आपुला अनुभव ज्ञाना इतुकेची मानात मध्वचन येते नाही तर्काचे काम पूजब धाव वावा प्रक्राम नलगे बुद्धी चापल्यो क्रम पाहिजे परमश्रद्धाळू सद्धाविहीन केवळ तार्किक वादोन्मुख आणि चिकित्सक तयान संत ज्ञान सम्यक शुद्ध भाविकते पावे कथांतर्गत न्यूनातिरिक्त सर्व मानुनी साई प्रेरित होणे दोष दृष्टी विरहित साई सच्चरित वाचावे साई परम कनवाळू प्रीती रसिक वाचक वृंद चित्ती येणे मिशे स्थापतो निजमूर्ती नित्य स्मृती वावया कोटे गोमांतक कोटे शिर्डी तेथील चोरीची कथा उघडी साई साध्यंत कथी सुखपरवडी कथा चोकडी पुढारा म्हणून हेमाड साई चरणी ठेवी मस्तक अंतःकरणी विनवी श्रोतया अतिनम्रपणी सादर श्रवणी वावया स्वस्त श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते चिकित्सा खंडनम विभूति मंडनम नाम पंचत्रिशतमोध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु।